बापूसाहेब, आपण वेगवेगळ्या सगळ्या रंजक गोष्टी आणि जुन्या काळातला सगळ्या ज्या अनेक लोकांना माहिती नाही पण त्यातले जे मूळ सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण सगळ्या बघतोय. तुम्ही जिल्हा वार्तापत्र सुरू केली आणि बातमीदारीत त्या काळात जे कोण स्थानिक नेत्यांना किंवा स्थानिक गैरप्रकारांना वाचा फोडत नव्हतं, त्या काळात त्या ह्या सगळ्या वर्गासाठी मी आहे असं हे करून तुम्ही जी सुरुवात केली त्यातली गाजलेली काही वार्तापत्र किंवा वार्ता याबद्दल सांगा की. पत्रकारिता मी पहिल्यांदा एकदा सांगितलं की टर्निंग पॉईंट आहे, पण तेव्हा मी पत्रकारिता शिकलो होतो असं नाही. पण एक गोष्ट माझ्या होती की मी लहानपणापासून संघात जात असल्याकारणानं संघाची एक व्याख्या आहे ती त्या काळात जास्त म्हणते, आज ते म्हटले जात नाही. संघ स्वयंसेवक हा 1 तास संघ शाखेत जातो, पण 23 तास तो स्वयंसेवक म्हणून समाजाच्या कामाकरता समाजात फिरत असतो. हे माझ्या लहानपणाचे जे होते संस्कार ते माझ्या डोक्यात होते. 48 साली जेल बघितल्याकडनं त्यातले आणखी काय दृष्टिकोन माझा वाढला आणि त्यामुळे पत्रकारिता हे समाजाचं न्याय मागणीचं व्यासपीठ बनलं पाहिजे, ही माझी मूलभूत भूमिका मी बनली आणि त्याकरता दृष्टीने अभ्यास केला. त्यामुळं जिथे जिथं अन्याय दिसेल आणि ज्याच्यावर अन्याय झाला तो मनुष्य दुबळा असेल तर मी सांगतो, तुमच्या पाठीशी कोण नाही का? माझे पत्रकार तुमच्या पाठीशी आहे, माझा तोंडभर तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला न्याय मिळून देतं का मी करीन. या पद्धतीनं मी माझी पत्रकारिता केली आणि त्यात मला अनेक प्रकरणात मोठी यश आलं. त्यातली गाजलेली 1-2 प्रकरणं आपल्याकडे सांगतो. सर्वात महत्त्वाचं प्रकरण म्हणजे मी जे केलं किंवा प्रकरण म्हणण्यापेक्षा एक घटना प्रचंड मोठी ज्यानं भारत सरकारचा इतिहास बदलला अशी घटना म्हणजे वारणा धरणं आंदोलन. वारण्यावर कधी काही लोकांना माहीत नसताना लोकांना अंधारात ठेवून भारत सरकारने एक निर्णय घेतला होता की जी वारणा नदी आपल्याकडे वाहती त्या नदीवर खुसगाव या ठिकाणी धरण बांधायचं. आणि खुसगाव या ठिकाणी धरण बांधलं तर 90 TMC पाणी साठा मोठा होतो आहे आणि त्यामुळं तिथे धरण बांधायचं. हे धरण केव्हा लोकांना माहिती नसताना योजना केल्या गेल्या, ती योजना मंजूर झाली. ती योजना जे लोकसभेच्या मंजुरीची 2 तांत्रिक गोष्टी असतात, एक तंत्र म्हणून जी आखणी केली धरणाची ती तांत्रिक मंजुरी ती झाली. नंतर प्रत्यक्ष खर्चाची मंजुरी झाली, त्याकरता 2 कोटी रुपये त्याकरता दिले गेले, फायनान्स मंजूर होणे. आणि त्याच्यानंतर आम्ही खरं म्हणजे आंदोलन चालू केलं. आंदोलन चालू केलं त्यावेळा लोकांना ज्यावेळा नोटीशी आल्या की तुमचे धरण होते आणि तुमच्या जमिनी काढून घ्यायच्या, तुम्हाला स्थलांतरित व्हायचं आहे. साहुपारी आणखीन शाळा हे 2 एकमेकाला लागून लागले तालुके आहेत, त्याच्यामधनं वारणा नदी वाहते. शाहूवाडी तर शाहूवाडी आणखीन शाळा तालुका ह्या दोन्हीतले जवळ पाऊणिशेनं संबंध तालुके म्हटले जात होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर संघ होते. म्हणून आम्ही आंदोलन सुरू केलं की आम्हाला हे खुसगावचं धरण नको आहे. पहिली सभा आम्ही ज्यावेळी घेतली त्यावेळी आम्ही पहिली घोषणा दिली. विशेषतः बाबूराव दादा चरणकर हे तेव्हा मोठे पुढारी होते, काँग्रेसचे जुनागड स्वातंत्र्य सैनिक होते शिराळा तालुक्याचे. त्यांनी पहिली घोषणा दिली, खुसगाव धरण आमचं मरण, आम्ही हे धरण होऊन देणार नाही. यशवंतराव चव्हाण तेव्हा महाराष्ट्र मुख्यमंत्री जेव्हा स्वराज्य काळात होते त्यावेळेस सांगितलं, तेही त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते असल्यानं, अरे यशवंता पहिली कुदळ माझ्या छातीवर मार, मग धरणाची कुदळ मारायला हे धरण तो खुसगावला बांधून देणार नाही. संपूर्ण शिराळा तालुका बुडत होता, संपूर्ण पाऊणिशानं 75% बुडत, 75% शिराळा तालुका आणि 75% शाहूवाडी तालुका, हे दोन्ही तालुके बुडत होते. त्यामुळे आंदोलन तापलं आणि तापलं तरी भाषणं सभा लोकांची घरदार बुडत होती, लोकांनी स्थलांतरित व्हायला होतं. ह्या सगळ्यात तिथं व्यवस्थित गोष्टी चालल्या होत्या. पण लोकांना ह्यातनं नेमका आपल्यावर अन्याय नेमका कुठं झाला आहे, कसा झाला आहे, न्याय कुठं आहे मिळत नव्हतं. मग त्या काळामध्ये आमचे चंदूकाका काळे हे एक तडफेचे कार्यकर्ते होते, संघाचे स्वयंसेवक होते. आणखीन संघाचे स्वयंसेवक जरी असले तरी चरणच्या वर निघायला जंगलाच्या बाजूला की पणुंबरे वारून हे त्यांचं गाव, पण गावापासून रस्त्याला जो मोठा रस्ता आहे त्या रस्त्याला त्यांचा मळा होता. मळ्यातच तरी छप्पर बांधलं होतं, तिथं राहायचं. आणि वर कोणत्याही कामाला जाऊन ते वर जंगलात जायचं, अंतर जेवण खाण्यात नसल्याकारणानं कोणीही जावं, कोणत्याही कामाला जावं, नात्यागोत्याचा काही संबंध नाही. चंदूकाकांच्या मळ्यात काळे मळ्यात उतरायचं, रात्रीचं मुक्काम करायचं, रात्री जेवण करायचं, सकाळी उठायचं, सकाळचं जेवण 9-10 वाजता करायचं, वर चालायला लागायचं, परताना पण असंच करायचं.
त्यामुळे त्या माणसाला सर्व लोक माणूस होते. त्यानं हर प्रयत्न करून ह्या धरणाची माहिती मिळवली. कोणती माहिती मिळवली की हे धरण 90 TMCचं होतं. ही गोष्ट करा, 90 TMC पाणी म्हणजे प्रचंड महासागर होणार आहे. जवळजवळ कोयनाच. हां, कोयना इतकं जवळ होते हा भाग होता. पण 90 TMCतलं पाणीपैकी वापरात पाणी फक्त 26 TMC येणार आहे, 24 TMC येणार आहे. कारण 60 TMC पाणी हे डेड वॉटर आहे, त्याच्यावर वचा भाग येतो, त्यामुळे त्याचं पाणी वाहून जात नाही. त्या 60 TMC पाणी फक्त आडवलं जाणार. 30 TMC पाण्यापैकी 6 TMC पाणी हे इव्हॅपोरेशननं वाफेर असतो याच्या उठण्याने जाणार. आणि त्यामुळे 24 TMC पाण्याकरता 2 तालुके बुडवणे पाऊण निश्चयानं हे आम्ही सरकारला करून देणार आणि ही सुरुवात झाली आमची सुरुवात. आणि मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट चांगली घडली की ह्या धरणाविरुद्ध डिटेल माहिती मिळत नसल्या कारणानं मोर्चा काढायचा. आणि संबंध त्या शिराळा पेठातनं आम्ही वरपासून खालीपर्यंत गावोगाव, गवाडी, वस्ती, कुठे जायचं, जंगलातली गाव सगळीकडे सभा घेतल्या आणि शिराळा. आणखीन एक दिवशी मोठा मोर्चा काढला. त्यावेळेला जनसंघ लहान नव्यानं पक्ष स्थापन झालेला होता. पण शिराळा तालुक्यामध्ये त्यावेळेला 10,000चा मोर्चा निघाला जनसंघ नेतृत्वाखाली. लोकांना आश्चर्य वाटलं की हा पक्ष कुठे अजून कळतही नाही, पण मोर्चामध्ये 10,000चा निघाला. लोकांच्या प्रश्नाला हात घातला. उत्तमराव पाटील त्यावेळेला खासदार होते. आणखीन प्रेमजीभाई आसर हे चिपळूणचे 2 खासदार होते त्यावेळेला BJPचे फक्त ह्याच्यामध्ये दिल्लीला. दोन्ही खासदार त्या नेतृत्व मोर्चाला हजर होते. आणि त्यावेळेला तहसीलदारला आणखीन जिल्हा तालुका पंचायत अध्यक्षाला निवेदन देऊन आम्ही ह्या धरणाला विरोध करतो आहे हे पूर्णपणे सांगण्यात त्याची ती सुरुवात झाली. योगाने पुढे झाले हा न्याय मिळत नाही हे कळल्यानंतर धनंजयराव गाडगे आमचे सहकारी म्हणून संबंध होते. सहकारी क्षेत्रातले कार्यकर्ते, काहींचेही संबंध काही दूरच्या नात्यातनं पण एक वेळा ओळखावे इतके संबंध होते. म्हणून आम्ही धनंजयराव कळलं की असं धरणाचं आमचं आंदोलन चाललं आहे आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करता का. ते धनंजय त्यावेळा राष्ट्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते, प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते. आणि प्लॅनिंगचे उपाध्यक्ष असल्या कारणानं त्यांनी अमुक तारखेला तुम्ही दिल्लीला या आणि तिथं या गोष्टी आपण सर्व माहिती करून चर्चा करू सांगितलं. आणि प्लॅनिंग आम्ही दिल्लीला गेलो, 5-6 जणांचं शिष्टमंडळ गेलो. त्यात बाबूराव दादा चरणकर होते, त्यामध्ये काळे होते, त्यामध्ये मी स्वतः होतो, वसंतराव कुलकर्णी म्हणून आणखी एक कार्यकर्ते होते, आनंदराव चिखलीकर होते. असे 8-10 जण शिष्टमंडळ घेऊन आम्ही दिल्लीला गेलो. आणखीन धनंजयकडनं सगळी चर्चा केली. धनंजयाने पहिल्या झटक्यात आम्हाला विचारलं तुमची माहिती काय चूक आहे का. म्हणजे माहिती चूक होई काही नाही, माहिती बरोबर आहे, ही सरकारची माहिती तीच आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणजे 90 TMCपैकी 60 TMC पाणी डेडवर असेल तर हे धरण होऊच शकत नाही. मग धरण आता मंजूर झाले म्हटलं, हे सरकारची आकडेवारी. धरण मंजूर आहे, लोकसभेत दोन्ही वेळा मंजुरी त्याला मिळालेल्या आहेत आणि प्रत्यक्षतः जमिनी ताब्यात घेण्याचं सरकारने नोटिसा काढलेल्या आहेत. तर ते होतं. नकाशे कुठे म्हटलं, म्हणजे आम्ही मागितले नकाशे, पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणते की खाजगी एजन्सीला आम्ही देणार नाही नकाशे. ठीक आहे म्हटले, पण आम्ही 15 तुम्हाला बोलतो, तो पण बघतो माझं काय करायचं. आणि धनंजय गाडगेने प्लॅनिंग कमिशन उपाध्यक्ष या नेत्याने केंद्र सरकारकडे धरणाचे वारणा धरणाचे नकाशे मागून घेतले. आणि नकाशे जेव्हा मागून घेतले तेव्हा आम्ही सांगतो ते बरोबर आहे, ज्यांना खात्री पटली. त्यावेळा त्यांनी सरळ गोखले अर्थशास्त्र संस्था त्यांची स्थापन संस्था होती त्या संस्थेकडे हा प्रश्न दिला आणि वारणा धरणाचं पूर्णपणे सर्वेक्षण करा आणि सरकार अभ्यास करा, दोन्ही बाजूच्या किनाऱ्यानं करा आणि ह्या धरणाचा पुन्हा एकदा दुसऱ्या जागी कुठं बांधता येतं का, कमीत कमी भाव बुडेल का, ह्या सर्वाचा सर्वे करून त्याचा निर्णय करा म्हणून 4 लोकांची टीम धनंजय गाडगेंनी गोखले अर्थशास्त्र राज्यशास्त्र संस्थेची नेमली आणि ते 4 लोक येऊन शिराळ्याला थडकले आमच्या. आम्ही 3-4 लोकांच्या जिपा गोळा केल्या आणि 2 दिवस, एक दिवशी वारणेचा संबंध उद्यावरचा किनारा वाल्मिकी बंद आणि शाहूवाडीतनं तिकडने वाल्मिकी बंद, अशा पद्धतीनं त्यांनी सर्वेक्षण केलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी आरळ्याला मोठी सभा घेतली. त्या सभेला जवळून त्या दोन्ही तालुक्यातले मिळून 15,000 ते 20,000 लोक उपस्थित होते आरळ्यामध्ये. आणि तिथं ते इंजिनिअरिंग टीमनं भाषण केलं की आम्ही सर्व सर्वे बघितलेला आहे, त्याचे नकाशे आम्ही सरकारला द्यायला आहोत, पण हे धरण खुलकाला बांधण्याची आवश्यकता नाही. सरकार 24 TMC पाण्याकरता एवढा उपद्व्याप करते. आम्ही आता त्यांना जागा देतो. चांदोलीला ही जागा उत्तम आहे, साईट उत्तम आहे आणि तिथं सरकारला 30 TMC पाणी आज उपलब्ध करता येते.
तेव्हा हे धरणाची जागा बदलली पाहिजे आणि ती चांदोली आणली पाहिजे, हे आम्हाला सरकारनं स्थानांतर करावं म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि त्याच्यानंतर ते आंदोलन पेटलं. आंदोलन पेटल्यानंतर त्याचे इकडं सभा संमेलनं अमकं तमकं निषेधाच्या सभा सगळ्या गोष्टी चालू झाल्या. पण मग पुन्हा एकदा आम्हाला धनंजयवानी त्याचे सगळे तुमचं म्हणणं मांडून घेऊन दिल्लीला म्हणून सांगितलं. आणि त्यावेळा KLP राव असे कोणतरी पाटबंधारे मंत्री होते केंद्राचे हां केंद्रातले केंद्राचे पाटबंधारे मंत्री होते. KLP राव असं काहीतरी नाव होतं त्यांचं. त्या रावांच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, बोला हे मांडण्याचे धरण आले आहेत आणि तुमचं धरण हे 60 TMC डेड वॉटर धरण आहे, हे रद्द झालंच पाहिजे असं नाही. KLP रावांनाही ते अंधारात असावेत म्हणून ते धनंजयला म्हटले शक्य नाही, 60 TMC डेड वॉटरचं धरण आम्ही मंजूरच करणं शक्य नाही म्हटले. तर म्हणते मंजुरी पत्र आहे आणि हा तुमचाच नकाशा आहे बघा, म्हणते 60 TMC डेड वॉटर आहे, हा मंजुरी आहे, लोकसभेची मंजुरी आहे आणि तुमच्या सहीने तन केले. असं झालंच कसं सुरू झालं. मग ते जे प्रचंड मोठे नकाशे असतात धरणाचे, 2-2, 10 बाय 10, 20 बाय 20, 25 बाय 25 सगळे नकाशे आणले. त्या सगळ्याला ह्याच्यातनं ते दालनातनं नकाशे पसरले. ते काठ्यावरून इथे हे आहे का, इथे हे आहे का, तिथे ते आहे का, टोकाच्या काठ्यात सगळं दाखवलं. आणि मग तिथनं ठरलं की ह्या धरणाचा सरकारनं फेरविचार करावा आणि धोरण बदलायला लागलं. हां. आणि मग KLP रावांनी पहिली शिफारस लोकसभेच्या सभापतींनी केली की हे धरण मंजुरी झाली, त्यामध्ये आमच्या ऑफिसकडूनच काही चुका घडलेल्या आहेत, तेव्हा धरणाचा फेरविचार करायला आम्हाला मान्यता द्यावं. आणि संबंध धरणाचा फेरविचार झाला आणि मग धरणाची जागा बदलायचं हे ठरलं. आणि ती जागा बदलून खुसगावची, आज जिथं चांदोली ही धरण आहे, ही जागा समाजानं निवडून दिलेल्या जागेवर सरकारचं झालेलं पहिलं धरण म्हणजे एकमेव धरण म्हणजे चांदोली धरण हे आहे. त्याचप्रमाणे लोकसभेनं मंजूर केलेलं धरण रद्द झालं आणि त्याची जागा बदलली गेली. हेही हिंदुस्थानच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे आणि ते धरण आज तिथं चांदोलीवर आहे. ह्यामध्ये आम्हाला धनंजय गाडीने केले सहकार्य आणि त्यांच्या संस्थेने केले सहकार्य हे अप्रतिम ऐतिहासिक महत्त्व असलेलं सहकार्य आहे. पण एक पत्रकार जर लोकांचा प्रश्न घेऊन उभा राहिला तर सरकारलाही धोरण बदलावं लागतं. येस, हे यातनं एक अधोरेखित झालं. हे माझी वार्तापत्र म्हणजे सरकारला धोरण बदलायला लावीन हे म्हणत होतं, ते लावलं, हे त्यातलं सिद्ध झालं आहे. ते बाबूसाहेब, लीला गांधीचं एक सुद्धा असंच काहीतरी प्रकरण झालं. लीला गांधीचं प्रकरण छोटं आहे पण प्रकरण आहे. RG शिंदे इथं कलेक्टर होते आणि त्यांनी त्यावेळा बचत गटाची मोहीम जरा जोरात चालवावी असं सरकारनं चाललं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की 5,000, 8,000, 10,000 अशी बचत गट जे बचतीमध्ये लोक जे गुंततील, सरकारी बचतीत पैसे गुंततील, त्यांना लीला गांधीचं नृत्य फुकट पाहता येईल. 1 नंबरचा पास, 2 नंबरचे पास, 3 नंबरचे पास असं करून त्यांनी ते अल्पबचत गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी गुंतवणूक पैसे बरेच गोळा केले. आणि ठरलेल्या दिवशी शेवटची तारीख ही त्या दिवशी रात्री लीला गांधीचं सांगलीच्या राजवाड्यात नृत्य असं ठरलं. त्याप्रमाणे ते व्यासपीठ मांडलं. व्यासपीठावरच्या त्या नृत्याच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मांडून झाल्या. त्याच्यानंतर समोरच्या खुर्च्या, पहिली रांग, दुसरी रांग, तिथे पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग त्याचे मांडून झाल्या. मागल्या बाजूला लोकांची गर्दी भरपूर झाली, सगळं झालं. आणि 9:30 म्हटलं होतं, 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, लीला गांधीच नाही. लीला गांधी नृत्याचं काय झालं, हे सगळे जे दंगे सुरू झाले. मग 1च्या सुमाराला लोक अस्वस्थ झाले, दगडफेक सुरू झाली व्यासपीठावर, जे कोण सरकारी अधिकारी बसले होते हे कलेक्टर साहेब बेपत्ता झाले. शेवटी कोणते एका अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की लीला गांधी पुण्याहून निघाल्या पण वाटेत आजारी पडल्याकारणानं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. असे रात्री 2 वाजले. त्यावेळेला तो कार्यक्रम रद्द झाला म्हणून सांगितलं तर लोक इतके सगळे संतापले, कारण 9पासून लोक बसले होते. त्या लाकडाच्या लोखंडाच्या घडीच्या खुर्च्या होत्या. लोकांनी सहज 2-2 खुर्च्या काकेल लावल्या आणि लोकांनी सगळ्या खुर्च्या पळवून नेल्या, दंगा केला, व्यासपीठ मोडलं, सगळं काही ते झालं आणि तो कार्यक्रम त्याशी होऊ शकला नाही. ही सगळी बातमी मी तरुण भारतमध्ये दिली. दुसरी दिवशी पुण्याच्या तरुण भारतमध्ये लीला गांधींनी ही बातमी वाचली आणि ती संतापून तरुण भारतच्या ऑफिसमध्ये आली. आमचे कार्यकारी संपादक वसंतराव गी त्यांना भेटले आणि म्हणजे माझा खुलासा छापा आणि खुलासा छापणार नसेल तर माझी जाहिरात छापा, पण छापा. ते वसंतराव गीत आमच्या म्हणतात, लीला ते एवढं संतापाला काय झाले, काय केले तुमचं? हे काय म्हटले, सांगलीच्या कलेक्टरने खोळीपणा केला आहे. माझा कार्यक्रमाला कोणी निमंत्रण दिलेलं नाही, मी कार्यक्रम ॲक्सेप्ट केलं नाही, मी कधी कार्यक्रम करणार असं म्हटलेलं नाही, तोंडी नाही, फोन नाही, प्रत्यक्षात कोण भेटायला आलेलं नाही, काही नाही.
माझ्या नावावर बोगस कार्यक्रम जाहीर केला आणि बदनामी झाली. मी त्या कलेक्टरला बघायचं वेगळं बघेन. माझी जाहिरात ती आहे की माझ्यावर माझा समाज प्रेम करतो, माझ्या नृत्यावर प्रेम करतो, माझे कलाकारावर प्रेम करतात. त्यामुळं ज्या लोकांना काल 2 तास 3 तास 4 तास त्रास झाला आहे त्या लोकांना माझा कार्यक्रम ठरलं होतं सांगून मी त्या लोकांची क्षमा होणार. ते क्षमेची जाहिरात वस्तुस्थिती त्यांना कळायला पाहिजे. आणि बातमी छापावं. मग ते तरुण भारतामध्ये क्षमेची बातमी आली होती की हा कार्यक्रम ठरलेला नव्हता, त्यामुळे माझी काही चूक नाही. तरीसुद्धा ज्या माझ्या प्रेम करणाऱ्या लोकांना त्रास झाला त्या सर्वांची मी क्षमा मागते म्हणून लीला गंधेंनी सर्वांची क्षमा मागितलेली आहे. हा लीला गंधीचा न झालेला नृत्याचा प्रकार. आणखी एक माझी बातमी, आणखी एक माझं वार्तापत्र जे जगाच्या पातळीवर गाजलं असं मोठं वार्तापत्र आहे. ते वार्तापत्र म्हणजे हा आपल्या भागात कोल्हापूर चर्च काउन्सिल ख्रिस्ती समाजाचं मुख्य आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिकन मिशनरी जास्त काम करतात. कारण अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशन म्हणून जे आहे KCC म्हणतात, KCC, ते कोल्हापूर चर्च काउन्सिल त्याच्या अंडरच, त्या चर्च काउन्सिलच्या अंडर मिरजेचं मिशन हॉस्पिटल आहे. आणखी काही गोष्टी आहेत. तेव्हा ह्याच्यामध्ये त्या KCCच्या त्यांच्या ह्याच्यात निवडणूक होती. चर्च काउन्सिलचं काउन्सिल कोण कोण निवडून आले काउन्सिलला ह्याची त्यांच्या निवडणूक होती. आणि त्यामध्ये इथले जे ख्रिश्चन लोक, भारतीय लोक ख्रिश्चन झाले आहेत त्यांनाही मताचा अधिकार असतो. एकदा केव्हा तरी ह्या चर्च काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पॅनल जे इथल्या अमेरिकन मिशनरी पॅनलनं उभं केलं होतं त्या पॅनलच्या विरुद्ध डॉक्टर SP कोरडे म्हणून आष्ट्याचे होते. त्यांनी आपलं स्वतंत्र पॅनल उभं केलं आणि ते स्वतंत्र पॅनल निवडून आलं आणि SP कोरडे त्याचे अध्यक्ष झाले कोल्हापूर युनिव्हर्सिटीले. आणि मग हे सगळे अमेरिकन मिशनरी होते संतापले. ते आपल्या विरुद्ध पॅनल उभं केलं, ते निवडून आलं, त्यांचा अध्यक्ष झाला. ह्या आपल्या इथल्या कामावर काहीतरी संकटाची हे आहे म्हणून त्यांनी हे सुरू केलं आणि त्यांची कोर्टबाजी सुरू झाली. हे मतदान चूक आहे, ते आमचं आहे, तमका आहे, दोन्ही बाजूनं कोर्टबाजी सुरू झाली. म्हणून एक दिवशी SP कोरडे महाराष्ट्र टाइम्सकडे गेले आधी संपादक. ते म्हटलं माझी अशी बातमी छापायची. त्यांनी सांगितलं आम्हाला इंटरेस्ट नाही काय छापत नाही. पर्यटकांच्याकडे गेले, त्यांनी सांगितलं आम्ही ख्रिश्चनांच्या वरच्या बातम्या छापत नाही, आम्हाला काय नको म्हणून. शेवटी भिशीकरांच्याकडे गेले. भिशीकरांनी सांगितलं आम्हाला ते इंटरेस्ट, आम्ही बातमी छापतो, सांगलीला जावा आणि पुजारीची माहिती द्या आणि म्हणून ते सांगितलं. मग ते सांगले माझ्याकडे आले आणि त्यांनी ह्या सगळ्या घटना ज्या घडल्या मी आता आधी सांगितल्या निवडणुकीपर्यंतच्या आणि त्यानंतर झाली कोर्टबाजी ह्याच्या सगळ्या घटना सांगितल्या. आणि हा सगळा जागतिक कट आहे. आणि आम्ही इथले जरी ख्रिश्चन म्हणून आम्ही कन्व्हर्टेड ख्रिश्चन, कन्व्हर्टेड ख्रिश्चन, धर्मांतरित ख्रिश्चन म्हणत असलो तरी आम्हाला इथं अजूनही गुलामीपणा वागणूक दिली जाते. आम्हाला ते सांगतील ते ऐकलं नाही तर आम्हाला नोकऱ्या काढून टाकलं जातं, आमच्यावर मारहाण केली जाते, आमच्या राहण्याची वस्ती घरं काढून घेतली जातात. हे सगळे आमच्यावर अन्याय आहेत आणि आम्हाला कुठेही मानाची जागा दिली जात नाही. त्यामुळं आम्ही हे चालू केलं. अमेरिकन ख्रिश्चन किंवा परदेशी ख्रिश्चन विरुद्ध भारतीय ख्रिश्चन असं आमचं युद्ध आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आम्हाला मदत करावी आणि वार्तापत्र छापावं असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं बा तुम्ही इतकं तर जागतिक संबंध सांगताय तर तुमचा जो एकूण पत्रव्यवहार झालेला आहे या संबंधातला हा पत्रव्यवहार वाचल्याशिवाय मला नीट बातम्या देता येणार नाहीत, वार्तापत्र लिहिता येणार नाहीत. तर तुम्ही तो पत्रव्यवहार मला दाखवायला तयार आहे का? तर ते म्हटले उद्या सकाळी 10 वाजता येतो सगळा पत्रव्यवहार तुमच्या देतो. दुसरी सकाळी 10 वाजता ते आले आणि 52 फायली, एक नाही दोन नाही 52 फायली त्यांनी त्यांचा जो पत्रव्यवहार झाला होता अमेरिकेतला हा सगळ्या ट्रस्टचा मागचा मुख्य ट्रस्ट आहे अमेरिकेत ह्या सगळ्या कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या मालकीचा तो कोमार नावाचा ट्रस्ट आहे. कोमार ह्या ट्रस्टचं नाव आहे. आणि इथल्या ज्या सगळ्या प्रॉपर्टी सगळे उद्योग जे आहेत मिशनच्या नावावर चाललेले हे सगळ्याचे मालक ती कोमार ट्रस्ट आहे. इथं कोणी त्या हिंदुस्थानात त्याला कोणीही मालक नाही, इथं फक्त चालक आहेत. तेव्हा त्या कोमार ट्रस्टची जो पत्रव्यवहार झाला होता SP कडून तो केला होता तो सगळा पत्रव्यवहारच्या 52 फायली मला आणून दिल्या. आणि त्याच्याशिवाय त्यावेळेला एक आणखी जागतिक आंदोलन चाललं होतं. मी ह्याला महत्त्व जागतिक काम त्या करता सांगतो की पायस पोप हा ख्रिस्ती समाजाचा जगन्मान्य आदरणीय स्थान, पायस पोपच्यामुळे कोणी मोठा नाही असं आत्तापर्यंत. तर त्यावेळेला पोपच्या ह्या स्थानाला शह देण्याचा उद्योग युरोपमध्ये आणि अमेरिकेत चालला होता. आणि त्याकरता वर्ल्ड चर्च ह्या नावाची वेगळी संघटना स्थापन करायची, जागतिक वर्ल्ड चर्च. आणि वर्ल्ड चर्च हे पोपच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं स्थान राहील अशी परिस्थिती निर्माण करायची, असे एक आंदोलन आत्ता जगभर चाललं होतं. त्यावेळा 2-3 सभा
दिल्लीमध्ये आपल्याकडे झाल्या त्या. आणखीन त्यामध्ये हे वर्ल्ड चर्च जर पोपेक्षा मोठं ठरलं तर उद्या त्याला पॉलिटिकल महत्त्व येणार आहे. म्हणून रशियानं त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी धर्म मानत नाही म्हणताना हे जेव्हा चाललं वर्ल्ड चर्चचं आंदोलन, तेव्हा रशियानं पहिल्यांदा जाहीर केलं, आम्ही चर्च चालू करायला परवानगी दिलेली आहे, आमच्याकडे धर्मगुरू जागेवर बसायला दिलेली आहे, सगळ्यांनी दिली आहे. आणि जेवढे त्यांचे CIDचे लोक होते, हेर खाते होते, त्या सर्वांना धर्मगुरू केले. आणि हिंदुस्थानच्या दिल्लीला झालेल्या ह्याच्या वर्ल्ड चर्चच्या सभेमध्ये अमेरिकेतले लोक धर्मगुरू म्हणून हेर आले. त्याच्यानंतर रशियाचे लोक हेर म्हणून धर्मगुरू या नावाखाली इथं आले. असे त्या सभा होतं. ह्या सगळ्याचा पाथवेज टू वर्ल्ड चर्च नावाचा 300वाचा ग्रंथ होता. SP गोडेने तो ग्रंथही मला वाचायला दिला. पण तो सगळा ग्रंथ त्यांचा पत्रव्यवहार, काय ग्रंथाचं नाव काय सांगितलं तुम्ही? पाथवेज टू वर्ल्ड चर्च. पाथवेज म्हणजे वर्ल्ड चर्च स्थापन करण्याचा मार्ग, हां. पाथवेज टू वर्ल्ड चर्च हे त्याचं नाव होतं. तो 300 पानाचा इंग्रजी ग्रंथ होता. तो सगळा ग्रंथ मी वाचून काढला. त्यातले काही ख्रिश्चन धर्माच्या म्हणजे उपाधी आहेत. आपल्याकडे जसं समाधी लावा असं म्हणतं, तर बाहेरच्या लोकांना समाधीपेक्षा नेमकं काय लावा हे कळत नाही, असे त्यांचे काही कोडवर्ड्स असलेले शब्द आहेत. दादा नाईक म्हणून एक संघाचे वकील ह्याला आहेत मुंबईला, त्यांना ह्या शब्दांची माहिती होती. ते ख्रिश्चन समाजाचे वकील होते असल्याकारणानं त्यांच्यापासून ते शब्द मी माहिती करून घेतले. आणखीन हे सगळं वाचल्यानंतर मी त्यांना नेमकं काय करायचं मला SP गोडेने विचारलं. मी त्यांना म्हटलं, मला फक्त 48 तास द्यायचे. 48 तासानंतर मी तुम्हाला ह्या फायली वाचल्यानंतर मला जे प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न विचारेन, त्याची उत्तर दिली की माझी वार्ता लिहायला सुरुवात होईल. ते बरोबर 2 दिवसांनी आले. मी त्या सगळ्या 52 फायली 2 दिवसात पूर्णपणे वाचून काढून प्रत्येक फाईलमध्ये मला याची माहिती मिळत नाही, ही माहिती अर्धवट टिपणं काढली. सगळी टिपणं काढली होती आणि त्यांच्यावर ठेवली. प्रश्न म्हटलं हे 72 प्रश्न आहेत, या प्रश्नावर तुम्ही एकेकावर बोला, तुम्ही याची उत्तर दिली की माझं वार्ताला सुरुवात झाली. त्याप्रमाणे त्यांनी सगळी माहिती दिली. तेही अर्धा दिवस पूर्णपणे बसले होते सगळं पूर्णपणे. आणि त्याच्यावर मी पुढे माहिती दिली. प्रामुख्यानं पाथवेज टू वर्ल्ड चर्च ह्याच्यामध्ये मूळ चर्च कुठं राहणार आहे युरोपमध्ये, त्याचा 2nd रँक अमेरिकेत असणार आहे, त्याची 3rd रँक रशियात कुठं असणार आहे, त्याची 4th रँक आशियात कुठं असणार आहे, आशियाच्या याच्यावरचा त्याचा जपानवर किती अधिकार राहील, त्याचा अधिकार हिंदुस्थानच्या चर्च किती राहील, त्याचा अधिकार सोन चर्च किती राहील. अशी सगळी जगभर ख्रिश्चन समाज एकत्रित बांधण्याची आणि उरलेलं ख्रिश्चन करण्याची संघटना आहे. ह्या संबंध संघटनेची माहिती कशी आम्ही निर्माण करणार आहोत, जग सगळं ख्रिश्चनमय करणार आहे, ती सगळी पाथवेज टू वर्ल्ड चर्चमध्ये सगळी आली होती. त्या पत्रव्यवहारातून ह्या गोष्टी मिळत होत्या. ह्या सगळ्या धरून जग ख्रिश्चनमय कसं होणार आहे हे म्हणून मी ती सगळी वार्तापत्र, 4 वार्तापत्र आली होती. वर्ल्ड न्यूजच होती ती. हां. आणि काही त्या संबंध वार्तापत्र वाचल्यानंतर संबंध ख्रिश्चन जगत वाचलं महाराष्ट्रात, पण तिचे फोन फार देशभर गेले, परदेशात गेले आणि सगळं ख्रिश्चन जग हल्लं की आपल्या गुप्त गोष्टी एका पुण्याच्या तरुण भारत दैनिकामध्ये इतक्या गोष्टी आल्याच कशा, ही माहिती कुठं गेली, कशी झाली, काय झाली, ह्याच्यावर सगळ्या चौकशा झाल्या. काही त्यांना उत्तर सापडेना. SP गोडेकडे इतकी माहिती असेल त्यांना माहिती नाही. आणि ते वाचल्यानंतर मग काही उपाय करता येत नाही, म्हणून मग त्यांनी निश्चिताच्या सभा सुरू केल्या. आणि कोल्हापूरच्या अनुषंगानं खाली धारवाड टू वर सुरत ह्या टापूमध्ये जवळ 1.5 महिना तरुण भारत आणि पुजारी यांचे निषेध, तरुण भारत आणि पुजारी वार्तापत्र निषेध, अशा निषेधाच्या सभा केल्या. आम्ही एकदा दोनदा मला संपादक मला म्हटले, अरे निषेध ठिकठिकाणी सारखे म्हणून बरोबर दिसत नाही, काय करायचं. म्हटलं निषेध बोथट करायचं आहे का, एक करा, एक जागा ठरवा, पान नंबर 2 तळातला एक चौकोन निम्म पान. आज वाईट निषेध सभा झाली, आज कोल्हापुरात निषेध सभा झाली, आज पुण्यात निषेध सभा झाली, आज सुरतमध्ये निषेध सभा, तेवढी बातमी छापायची. एकदा 10-5 बातम्या तुम्ही छापल्या की लोक म्हणजे दररोज येते, काय त्यात वाचायचं, बोचून डाबा होतं. आम्ही त्याप्रमाणे 1 महिनाभर आमच्या निषेधाच्या बातम्या ठराविक पान 2च्या खालच्या चौकोनात 8व्या कॉलममध्ये खालच्या चौकात छापायला सुरुवात केली आणि मग त्या बोथट ठरल्या. त्यामुळे त्यांचं समाधान होईना. शेवटी ह्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे म्हणून शेवटी ते कोमार ट्रस्ट जो म्हटलं अमेरिकेतला, त्याच्या सेक्रेटरीला इथल्या लोकांनी फोन केला, बाबा इथं ये, तू सांगलीत ये आणि इथल्या पत्रकारासमोर तुझी बाजू काय असेल ते मान, नाही तर हे संपत नाही, हे वाढत जाईल म्हणून. शेवटी अमेरिकेतनं कोमार ट्रस्टचा सेक्रेटरी सांगलीत आला. सांगली मिशन कंपाऊंडमध्ये त्यांना आमच्या पत्रकाराची सभा घेतली, दुभाषा ठेवला. आम्ही मराठीत विचारायचं, ते इंग्रजीत त्यांना सांगायचं, त्यांनी इंग्रजी उत्तर द्यायचं, त्यांनी आम्हाला मराठीत सांगायचं. अशा पद्धतीनं 3 तास कोमार ट्रस्टच्या सेक्रेटरीची सभा इथं झाली आणि मग तो निषेध थांबला. आणि निषेध थांबल्यानंतर मग
एक लक्षात आलं की आता हे चालत नाही. मग एस पी गोडेला परत त्यांनी सन्मानपूर्वक पुढची 4 वर्षाची मुदत होती, अध्यक्षपद भोगून दिलं आणि ते संपलं. इतकं मोठं ते वातावरण होतं. पण संबंध जगभर वादळ निर्माण होणं हे प्रकरण मी सांगलीत बसून हाताळलं याचा मला अभिमान आहे. ख्रिश्चन रे कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायचं आणि जिथं जिथं लोकांच्यावर अन्याय होतोय किंवा समाजावर अन्याय होतोय किंवा काही गुप्त कारस्थानं होत आहेत किंवा एक चुकीच्या दिशा होत आहेत त्याच्यावर प्रकाश टाकायचा हे खरंच कार्य कौतुकास्पद आहे. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की मी चांदोली आणि या सगळे सगळ्यांना नाना धामणीकर माझ्याबरोबर असायचे. येस. वर्तमानपत्रात जितकं शब्दाला किंवा बातमीला महत्त्वाचं आहे तितकंच चित्राचं महत्त्व आहे. आणि आज कसं कॉम्प्युटर आणि ह्या सगळ्या युगामुळं अतिशय वेगवान आणि बरं तर त्या काळात काय होती फोटोग्राफी आणि नाना धामणीकर? नाना धामणेकर हे त्यांच्या स्टुडिओचं नाव स्टुडिओ असं होतं. त्यामुळे ते धामणेकर असं छापायचे. धामणेकर कल्पना. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कल्पनाची कोणती मुलगी आहे आणि ती हा सगळा फोटो धंदा करते ह्या नावावर ते मुळात एक त्यांचे गंमत म्हणून प्रसिद्ध होतं. ज्या ज्या ठिकाणी प्रसंग आला त्या ठिकाणी नानाने आम्ही ते बातमी कळली आणि त्या फोटोची आवश्यकता असं वाटलं तर जाऊन फोटो करून आणायचे. ते बातमी आम्हाला घरी आणून द्यायचे आणि म्हणायचे ही बातमी आता तुम्ही बघा, हे फोटो असा असा आम्ही आणलेला आहे, पुढची बातमी फॉलोअप करा, हे अमक्या ठिकाणी असं असं घडले, हे बघा, ती बातमी आपल्याकडे आलीच पाहिजे म्हणून. अतिशय बारकाव्यानं समाजाला घडलेल्या निरीक्षण, त्याची फोटोग्राफी आणि ते आमच्या सगळ्या ठिकाणी योग्य ठिकाणी पोचवणं हा नानाचा जागृत कामनाचा होता. तो अतिशय आत्ताच्या फोटोग्राफीत मला फार कमी दिसतो पण तो होता. आणि त्याच्याही पलीकडं बाबा पोद्दार आमच्या धर्माचे शाखा एजंट, मी बातमीदार, पोद्दार, पुजारी आणि धामणीकर असे आम्ही तिघजण कुठून निघालो की चारूबाई शहाजी आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, आमचे मित्र होते. ते आम्हाला तिघांना म्हणायचे चायला चालली काळीच कृती आमच्या बुडाला आग लावायला. पण आम्ही इतकं त्याला आम्ही म्हणतो चारूका तू म्हणतोस हे 100% खरं आहे. आम्हाला जिथे जिथे बातमी मिळते तर तुझ्या बुडाला आग लावण्याचा उद्योग आम्ही करत असतो काँग्रेसच्या. पण इतके ते नाना धामणेकर फार जागरूक होते. आणि फोटोग्राफी त्यावेळा रंगीत फोटोग्राफी फार नव्हती पण त्या फोटोग्राफी ते अतिशय तरबेज होते आणि ते उत्तम काम करत होते. त्यामुळे त्यांचेही ठिकठिकाणी गौरव झाले. नानांची फोटोग्राफी, तुमची लेखणी असा हा सगळा आनंदाचा विषय आहे.